नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती व दारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। प्रयत्नाद यतमानस्तु योगी संशुद्ध किलबिषः। अनेक जन्म संसिद्धस्ततो याती पराम गतिम। जे वर्ष शतांची आकोडी जन्म सहस्रांची या आडी। लंघिता पातलाथडी आत्मसिद्धीची। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण क्रमशः करत आहोत। भक्तराज अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला आणि तुमच्या वाचून माझ्या या शंकेचं निराकरण करणारा या जगतामध्ये मला दुसरा अन्य कोणी दिसत नाही, म्हणून माझ्या एका संशयाचं आपण निराकरण करावं। संशय कोणता आहे? श्रद्धेने संपन्न असणारा एखादा साधक आहे, पण परमात्मा प्राप्तीकरता जेवढे प्रबल प्रयत्न करायला पाहिजे तेवढे प्रबल प्रयत्न त्याच्या हातून होत नाही। काहीतरी प्रमाद घडतो, किंवा आळसाचं आधिक्य होतं, किंवा आयुष्य संपतं, किंवा अंतकरणामध्ये भोगाची विषय वासना जागृत होते। यामुळे श्रद्धा जरी अंतकरणात असेल तरी पण त्याला जर त्याच जन्मामध्ये परब्रह्म साक्षात्कार आत्मत्वाने झाला नाही तर साक्षात्काराच्या अभावी नस पुनरावर्तते अशा स्वरूपाचा मोक्ष त्याला प्राप्त होत नाही। जसं की भगवद्गीतेमध्ये प्रतिपादन केलं, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। देवी मजसे कवट जे जाले ज्ञाने चोखट तया पुनरावृत्तीचे वाट मोडली गा। पुनरावृत्तीचे वाट कोणाकरता संपते? की जो चोखट शुद्ध ज्ञानाने माझ्या परब्रह्म स्वरूपाशी ऐक्य भावाला प्राप्त झाला त्याच्या जीवनामध्ये घडू शकतं। पण ते ऐक्य होण्यासाठी जीव ब्रह्मैक्य ज्ञान असावं लागतं। ते ज्ञान श्रीगुरूंच्या मुखारविंदातून श्रवण करावं लागतं आणि तेवढी काही अंतकरणाची विशेष अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती त्याची त्या साधकाची त्या जीवनामध्ये संपन्न झाली नाही, किंवा तो क्षणच त्याच्या जीवनामध्ये आला नाही, तर अशा साधकाला नेमकी कोणती गती प्राप्त होते? एक गतीचा विचार चालू आहे। साधकाच्या जीवनामध्ये सद्गतीच त्याला मिळावी। व्यवहारामध्ये प्रार्थना केली जाते बघा। जे शोक संदेश द्यायला आलेले असतात ना, ते म्हणतात आपल्यातून ते निघून गेले आणि भगवंतांनी त्यांना सद्गती द्यावी। तर ती सद्गती परमात्मा देत नसतो, ती सद्गती आपलीच आपल्याला कमवावी लागते। म्हणून ईश्वर आपल्या कर्माचं फल देणारा आहे, स्वतंत्र फल देणारा ईश्वर नाही, म्हणून त्याला कर्म सापेक्ष फलदाता म्हणतात। नाहीतर ईश्वराने वाटेल त्याला ते जर फळ दिलं तर विषमता आणि नैर्गुण्य नावाचा दोष ईश्वराकडे येतो। व्यवहारामध्ये म्हटलं जातं की त्यांना सद्गती मिळावी अशी आम्ही प्रार्थना करतो। इतरांच्या प्रार्थनेनं ते होत नसतं, आपली सद्गती ही आपल्यालाच मिळावी लागते। नाहीतर श्लोक गीतेमध्ये आलाच नसताना, ओद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः। आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र असतो, म्हणून आपण अधपतनाला जाऊ नये, स्वतःचा उद्धार स्वतः करून घ्यावा असा एखादा साधक परमार्थ पथिक आहे। जर त्याला चांगल्या प्रकारची योग संसिद्धी गती जर मिळाली नाही, अप्राप्य योग संसिद्धीम काम गतिम कृष्ण गच्छति, तर तो नाश होतो की काय, किंवा त्याचा विनाश होतो असा भक्तराज अर्जुनाने भगवान परमात्म्याला एक संशयास्पद प्रश्न विचारला आणि भगवंतांनी त्याचं उत्तर दिलं। ते अध्याय समाप्तीपर्यंत उत्तर आलेलं आहे। तसं ते उत्तर आता या श्लोकामध्ये संपुष्टामध्ये येतं, कारण ततः याते पराम गतिम, तो परागतीला प्राप्त होतो की ज्या गतीला जे गमन केलं जातं ना, किंवा जे प्राप्त केलं जातं त्याला गती म्हणतात। आणि गत्यर्थक जेवढे धातू किंवा क्रियापद असतात ते सगळे ज्ञानवाचक असतात। परागतीला प्राप्त होणं म्हणजे ज्ञानाच्या द्वारे परब्रह्म स्वरूपाचा साक्षात्कार होणं, आणि ज्या गती पलीकडे किंवा ज्या प्राप्तीच्या पलीकडे आणखीन काही पुढे प्रवासच होत नाही त्याला परागती उत्कृष्ट गती म्हणतात।
ही सगळ्यात मोठी गती आहे. आपण म्हणतो ना व्यवहारामध्ये आता मुक्काम आहे. मुक्काम आहे म्हणजे त्या दिवसाचा विसावा असतो. वास्तविक खरा मुक्काम तो की ज्यानंतर आता उद्या प्रवास करावा लागणार नाही, तो खरा मुक्काम आहे. जसं की आपण ज्ञानोबांच्या सोहळ्यामध्ये आषाढी वारीच्या दिंडीमध्ये जातो. मग अलीकडे बरेच मुक्काम असतात, पण ते मुक्काम कसे असतात? ज्या मुक्कामामध्ये आजचा विसावा घ्यायचा आणि उद्या सकाळी पुन्हा लवकरात लवकर प्रवासाला सुरुवात करायची, तर हे मुक्कामच आहे, पण हे खरे मुक्काम नाही. मग खरा मुक्काम कोणता? तो का म्हणे धावा आहे पंढरी विसावा. पंढरीत गेल्यानंतर पुढच्या गावात नाही जायचं, आता तिथे मुक्काम संपला. तसं एक गती अशी आहे की ज्या गतीच्या पलीकडे आता पुन्हा जीवाला जन्म घ्यावा लागत नाही, शरीरच प्राप्त करता येत नाही, त्याला म्हणतात परागती. ती प्रकृष्टाम गती म्हणतात की ज्या गतीच्या पलीकडे प्राप्तीच्या एम प्राप्य न निवर्तन्ते किंवा यत गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, अशी गती आहे. मग कोणती गती प्राप्त होते? त्याला त्या जीवनामध्ये मोक्ष नाही मिळाला. कर्माची स्वर्ग नावाची गती पुण्यामुळे त्याला मिळत नसते, पण साधनेमुळे मिळते. आणि त्याला सत्य लोकाला जाण्याची इच्छा नाही, स्वरूप त्या साधकाने जाणलेला आहे, तो उबगलेला आहे. पैभव स्वर्गा उबगले मुमुक्षो योगज्ञाना वळघले, पुढती नयोया निघाले पैजा जेथ, क्या ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ती मागा. ज्ञानोबांनी म्हटलंय बघा, पळती वितराग होडा, ओलांडोनी ब्रह्मपद म्हणजे सत्य लोकाचं, भवनाम संसार, स्वर्ग म्हणजे स्वर्गच, स्वर्ग संसार आणि ब्रह्मलोक या सगळ्याला मागं टाकून तो पुढे चाललेला आहे. पण त्याला त्या जीवनात मोक्ष नाही मिळाला तर भगवान म्हणतात काळजी करण्यासारखं काही नाही. या साधकाला मोक्षाच्या अगोदर एक मुक्काम करावा लागतो. मोक्ष त्याचा आगामी जन्मात ठरलेला आहे, त्यालाच आगामी प्रतिबंध असं सुद्धा म्हणतात. फक्त त्याला एक मुक्काम करावा लागतो आणि तो स्वर्गात. तो मुक्काम झाला, कंटाळतो तिथं गेल्यानंतर, आणि मग त्याला पवित्र श्रीमंत कुळात जन्म मिळतो. हाही जन्म चांगलाच आहे, पण त्याही जन्मामध्ये परमार्थ करण्यासाठी काहीतरी घटना घडावी लागते, तिथे वेळ जाऊ शकतो. पण दुसरा जन्म असा योगी पुरुषांच्या दारिद्र्य संपन्न बुद्धिमान योगी पुरुषाच्या कुळात त्याला जन्म मिळतो. आणि जन्माला आल्यापासूनच दारिद्र्य असल्यामुळे भोगांची अनुकूलता नसते, त्यामुळे विषय भोगामध्ये आसक्त होण्याची त्याला शक्यताच नाही. तो जन्माला आल्यापासूनच मोक्षाला लगेच प्रयत्न करतो, असाही जन्मच आहे. पवित्र श्रीमंत कुळात जन्म येण्यासाठी पुण्य लागतं, पण त्याहीपेक्षा अधिक पुण्य दारिद्र्य संपन्न बरं आणि बुद्धिमान योगी पुरुषांच्या कुळात जन्म घेण्यासाठी लागतं, आणि ते त्याला मिळतं. मागे कमवलेली बुद्धी त्याचा संयोग होतो, आणि त्यापेक्षा अत्यधिक तो प्रयत्न परमार्थ प्राप्तीसाठी करतो. मागचा केलेला अभ्यास त्याला बळजबरीने परमार्थाकडे खेचून घेतो. आपल्याला हे व्यवहारात अनेक लोकांची उदाहरणं पाहायला भेटतात. आपल्याला कधी कधी आश्चर्य वाटतं की यांनी बघा ना काय संसार केला सचोटीनं, असं वाटत नव्हतं हा कधी तुळशीची माळ गळ्यामध्ये परिधान करेल. असं व्यक्तीला वाटतं कधी कधी की त्याचं पूर्वजीवन बघून. कधी काही विद्यार्थी शाळेत असतात बघा, इतके डांबरट असतात, शिक्षक वैतागतात त्यांना, आणि शिक्षक म्हणून तुझं काही खरं काही कल्याण होणार नाही. पण त्याच्या जीवनाला अशी काही कलाटणी मिळते की कधी कधी शिक्षकाला सुद्धा त्याचा स्वाभिमान वाटतो की याच्या पाठीवर आपण एवढ्या काड्या मोडल्या होत्या, पण यांनी एवढी प्रगती केली का शिक्षकालाही स्वाभिमान वाटतो. असं वाटत नसतं पूर्वजीवनामध्ये की हा एवढा प्रगती करेल. हे जसं व्यवहारात आहे तसं परमार्थामध्ये सुद्धा घडतं. पाहिलं तर असं वाटतं की कधी हा पंढरपूरला येईल का नाही, कधी वारकरी होईल का नाही असं वाटत होतं. पण जीवनाला अशी काही कलाटणी मिळते, त्याला पूर्वाभ्यास म्हणतात. आणि त्या पूर्वीच्या अभ्यासाने तो अवशः परतंत्र होऊन स्वतःची इच्छा नसताना सुद्धा त्या पुण्याचा त्याला धक्का लागतो, आणि त्या पुण्याच्या बळाने सामुग्रीने तो बरोबर इकडे खेचला जातो. म्हणून याला पुण्यच आहे, पुण्य लागतं बरं. गुरुवर्य वैकुंठवासी श्री विठ्ठल महाराज घुलेबाबा पाठामध्ये एक वाक्य सांगायचे, बुवा संतांच्या आणि देवाच्या मनात असलं तरच आपला परमार्थ शेवटाला जातो, नाहीतर मोठी मोठी माणसं घसरतात. हे असं बाबांचं वाक्य पाठात असायचा. त्याला कृपा असावी लागते, अंतकरणाची, शास्त्राची, देवाची, संतांची. आणि या सगळ्या कृपा एकत्र झाल्या
की ह्रियते हे अशोपी सहा, तो बळजबरीने बरोबर इकडे खेचला जातो. तो जरी जिज्ञासू असेल योगाचा, तरी शब्द ब्रह्म म्हणजे वेद आणि वेदाने प्रतिपादन केलेली कर्माची फळं त्याचं अतिक्रमण करून तो पुढे जातो. म्हणजे तो कर्मफळामध्ये अडकत नाही. हा झाला श्लोकाचा अर्थ. ज्ञानोबारा म्हणतात शब्द ब्रह्माचं अतिक्रमण करतो म्हणजे काय? ज्या वेदाचं आपल्याला तात्पर्य कळण्यासाठी खूप मोठं अध्ययन करावं लागतं, तरी न मिळेची तो देश, नवेचे काळ अवकाश, जो करवी शास्त्राभ्यास तोही दुरी, ओजून ओहीचे प्राचीन, निधीची प्रज्ञा संवाहन, ऐसे ठेले आपादन शास्त्राची जया. हे सगळं 17व्या अध्यायामध्ये आलं. शास्त्राचं अध्ययन करण्याकरता योग्य देश लागतो. न मिळेची तो देश, तेवढं आयुष्य असावं लागतं. आयुष्य कधी कधी मिळत नाही. जे शास्त्राचं अध्ययन करून घेतात ते आचार्य असावे लागतात. प्रारब्धाची अनुकूलता लागते किंवा बुद्धीनं सहाय्य करावं लागतं. आणि यातली एकही सामुग्री जरी नसेल तर शास्त्राचं अध्ययन होत नाही. हे सामान्य लोकांकरता आहे. पण योग भ्रष्टाचा असा आहे, दुर्भेद असणारे अभिप्राय आणि सद्गुरूंची सेवा केल्याशिवाय जो वर्म कळत नाही ते त्याला आपोआप कळतं. अभ्यासा वाचून त्याची बुद्धी तिथपर्यंत जाते का? कारण ते सगळी मागं तयारी त्याने केली आहे. मग त्याचं इंद्रिय ताब्यात येतात, मनही ताब्यात येतं, प्राणावर तो विजय मिळवतो. समाधी तर त्याच्या अंतःकरणाचं घर विचारत विचारत तिथपर्यंत येते. आणि ज्ञानोबारा म्हणतात तो साधक दशेमध्येच असतो, पण असं वाटतो की सिद्ध लोकांच्या खजिन्यातून बाहेर काढला की काय, सिद्ध भांडारी होणी काढेला किंवा सिद्धी भांडारी होणी काढेला, सिद्धींच्या खजिन्यातून काढला की काय, असा अनेक अष्टमहासिद्धीने किंवा सिद्ध दशेनं तो साधकी अवस्थेमध्ये प्रगट दिसतो. हा झाला त्याचा विचार. आता तो कोणत्या गतीला प्राप्त होतो याचं उत्तर 45व्या श्लोकामध्ये आलेलं आहे. प्रयत्नात यतमानः तू योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धः ततः याती पराम गतीम. सोपा श्लोक. योगी आहे म्हणजे योगाची साधना करणारा किंवा जीवाचं आणि परब्रह्माचं ज्यामध्ये ऐक्य होतं, जोडणी होते, त्या सगळ्या साधनाला म्हणतात योग. आणि जो योगाची साधना करतो त्याला म्हणतात योगी. पण तो कसा आहे? संशुद्ध किल्बिषः, सम्यक प्रकारे जो पापापासून शुद्ध झालेला आहे. कारण प्रतिबंध करतं ते पाप असतं. तो का म्हणे? नाड पाप ठाके हेता आड. पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा हा भाव आला बरं. भक्तराज अर्जुन देवाला म्हणतात, देवा युद्ध करण्यामध्ये अडचण काय सांगू का? जर मी युद्ध केलं तर जरी दोष वध घडे गोत्र जांचा, तरी जोडी लाशी तो हातीचा दूर होशी, कुळहरणे पातके ती अंगी जडते अशेखे, तये वेळी तो कवणेके देखावाशी, तया परिदेवा तो झकवून ऐसी मावा, जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल. उदाहरण दिलं आहे. उद्यानामध्ये जर अग्नी लावला तर तिथं मग बाकीचे पक्षी थांबत नाही. किंवा चिखलाने माखलेलं जर एखादं सरोवर असेल तर चकोर नावाचा पक्षी त्याचं अवलोकन न करताही पुढे निघून जातो. तसं पाप जर अत्यधिक असेल आणि पुण्याचा ओलावा नसेल तर भगवत प्राप्ती होत नाही. म्हणून पहिलं पापच दूर करावं लागतं. आणि ते पाप ज्याने सम्यक शुद्ध, संशुद्ध म्हणजे सम्यक प्रकारे ज्याने, किल्बिष म्हणजे पाप, त्या सगळ्या पापापासून तो मुक्त झालेला आहे, शुद्ध झाला आहे. 4थ्या अध्यायामध्ये एक श्लोक असेल बघा. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पोताः मद्भाव मागताः. पोत म्हणजे पवित्र, जो अत्यंत पवित्र झालेला आहे. मद्भावम आगताः, तो मत्स्वरूपाला प्राप्त होतो. संशुद्ध किल्बिषः असा तो योगी आहे. या जीवनात तो करतो काय? प्रयत्नात यतमानः. यतमान म्हणजे प्रयत्न करणारा. आणि प्रयत्नात पंचमी विभक्ती आहे. प्रयत्नापेक्षा अत्यधिक प्रयत्न करणारा म्हणजेच काय? मागच्या जीवनामध्ये जे प्रयत्न होते त्या प्रयत्नापेक्षा आताच्या जीवनामध्ये तो अत्यधिक प्रयत्न करतो, अत्यधिक साधना करतो. आणखीन असा एक अर्थ घेता येईल आपल्याला, काल जेवढे प्रयत्न केले त्यापेक्षा तो आज जास्त प्रयत्न करतो. आणि ही साधकी अवस्था असते.
कालच्यापेक्षा प्रयत्न जास्त व्हावे, कालच्यापेक्षा आपली साधना जास्त व्हावी, कालच्यापेक्षा समाधान आपलं जास्त वाढावं, तर आपला प्रवास बरोबर आहे. नाहीतर कार आपली जी सद्भावना होती त्याच्यामध्ये आज कमीपणा आला. काल आपण 1 तास जप केला तर आज अर्धा तास झाला, म्हणजे अधोगतीचं लक्षण आहे. प्रयत्नापेक्षा अत्यधिक प्रयत्न करणारा असा तो योगी ज्याने सम्यक प्रकारे पापापासून स्वतःला शुद्ध करून घेतला आहे. आणि संस्कार कसे मिळवले? अनेक जन्म संसिद्धा. अनेक जन्मामध्ये, बरं शब्द असा अनेकामध्ये किती येतात ते आपल्या संस्कृत भाषेमध्ये बाकीच्या सगळ्या भाषेमध्ये 2च वचन आहे, एक वचन आणि बहुवचन. मग संस्कृतमध्ये 3 आहे. रामः 1 राम, रामो 2 राम. आणि राम म्हटल्यानंतर 3 पासून 300पर्यंत नाही, 3 लाखापर्यंत. बहुवचनात कितीही घ्या, ते बहुवचनामध्ये अनेक वचनामध्ये 3 2पेक्षा अलीकडे लागत, 3 पासून पुढे एक वचन, द्विवचन, आणि 3 पासून तर पुढे अनंत जरी घेतले तर त्याला अनेक वचन म्हणतात. तसं इथं जन्म घेत असताना 1 जन्म नाही, आता 2ही नाही, अनेक जन्म संसिद्धा. म्हणजे साधकाचा सिद्ध अवस्थेपर्यंत असणारा जन्म हा फक्त 1 नसतो बरं, बहुजन्मी केला लाग तो हा भाग लाधलो, किंवा बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. साधकाचा प्रवास हा एका जन्मातला नसतो. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. फक्त परमार्थामध्ये येण्याची घाई केलीच पाहिजे, पण आल्यानंतर फार घाई करू नये. आपला अधिकार एका पारीनं उंचावला पाहिजे. बरोबर आपल्याला योग्य वेळी योग्य असणारा गोष्टीचा योग येतच असतो, पण त्यासाठी प्रयत्न प्रामाणिकही लागतात. हे आपलं अंतःकरण आपल्याला सांगतं, हे दुसऱ्याला विचारायची गरज नसते. आपण आपला हात दाखवला तर आपल्या हाताच्या रेषेवरून एखादी व्यक्ती आपलं भविष्य सांगू शकते. तर त्या हातामध्ये रेषा असतात, पण दुसऱ्या व्यक्तीला आपण विचारलं म्हणजे आपलं मन सांगू शकतो असं नाही घडत. ते मन फक्त दोघांना कळतं, एक संतांना आणि एक देवाला कळतं. आणि आपल्याला कळतं की आपली योग्यता काय आहे, पात्रता काय आहे. अनेक जन्म संसिद्धा. अनेक जन्मामध्ये थोडे थोडे ज्याने चांगले संस्कार जतन करून घेतलेले आहे, एकत्र केलेले आहे. थोडी थोडी साधना जतन करावी लागते. चांगले संस्कार मिळवणं, जमा करणं, याला शिक्षण म्हणतात. ज्याच्यामध्ये संस्कार चांगले आहेत हे शिक्षण ते असतं. तुम्ही चालता चालता सुद्धा काही ना काही शिकू शकतात. बघा, सहज चालता चालता आपण एखादा पक्षी पाहतो, ते पक्षाकडून आपल्याला अनासक्ती शिकता येते. तुम्ही अंगणामध्ये तांदळाचे कण टाका, आकाशामध्ये पक्षी अंगणामध्ये उतरतो आणि जितकं त्याला आवश्यक आहे तेवढंच खातो, बाकीचं खात नाही. अनासक्ती. पक्षी अंगणी उतरते, ते का गुंतवून राहते. तैसे असावे संसारी शिकता येतं. किंवा चारा टाका तुम्ही एखाद्या बैलासमोर, जेवढी त्याला भूक असेल तेवढंच तो खातो, बाकीचं काही भक्षण करत नाही, कारण त्याच्याकडून शिकण्यासारखं ते आहे. म्हणजे संस्कार चांगल्या प्रकारे मिळवणं यालाच खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणतात. आणि या साधकाने ते कमवलेलं आहे. अनेक जन्म संसिद्धा. अनेक जन्मामध्ये चांगल्या प्रकारे सिद्ध म्हणजे तयार केलेले आहे. सम्यक प्रकारे सिद्ध केलेले संस्कार ततः त्यानंतर असणारा तो साधक. ततः म्हणजे हे सगळं पाप दूर केलं, संस्कार जतन केले, आणि यानंतर पराम गतिम याती, प्रकृष्टाम गतिम, श्रेष्ठ गतीला तो प्राप्त होतो. आचार्याने असा अर्थ दिला आहे, पुण्याचं आधिक्य आहे आणि पापाची कमतरता आहे. पापच नाही आणि पुण्याचं आधिक्य असेल तर त्या बाबतीमध्ये तो साधक ब्रह्मज्ञान संपादन करून परागतीला प्राप्त होतो. कर्माने नाही प्राप्त होत बरं का ही गती कर्माने प्राप्त होत नाही. न कर्मणा, न प्रजया, न धनेन, किंवा फार मोठी प्रवचनं केले, प्रवचनाने सुद्धा प्राप्त होत नाही. बल नसेल तर बलाने प्राप्त होत नाही. नायम आत्मा बलहीनेन लभ्यः प्रवचनेन. फार बोलत बसला, सर्वात जास्त कोण बोलतं? शेष. त्याला 1000 मुख आहे, 1000 मुख. ज्ञानोबाने सुद्धा म्हटलंय बघा, पहापा जाणी वेचेनी बळे, कोणी वेदापासून असे आगळे, की शेषाहुनी तोंडाळे बोलके आधी,
तोही अंथरुणा तळवटी दडे, एरो नेते नेते म्हणून बहुडे, येत सनकाधिक वेडे पिशे जाहले. हे सगळे वेडे होऊन जातात. जाणीवेच्या बाबतीमध्ये वेद, बोलण्याच्या बाबतीमध्ये शेष, पुन्हा ज्ञानाच्या बाबतीमध्ये सनकाधिक, तपाच्या बाबतीमध्ये भगवान शंकर आणि श्रीमंतीच्या बाबतीमध्ये लक्ष्मी माता. हे सगळे बाजूला राहिले. सगळे भगवान म्हणतात म्हणून तैसे लक्ष्मीचे थोरपण नसरे, जे तर शंभूचे हे तपन पुरे. आणि आपल्याकरता शब्द आला ते तर येर प्राकृत हेंदरे केवी जाणवला आहे. हा शब्द आपल्यासाठीच आहे. आता जरी थोडा कठीण वाटला तरी काय करता, कारण आपण काही भगवान शंकराच्या बरोबरी नाहीच आहे. आणि आपल्याकडे किती श्रीमंती आपल्याला माहितीच आहे. मग आता ते येरमध्ये कोण आलं? येर म्हणजे इतर. मग इतरामध्ये सगळेच आले ना. मग ते आपलंच वर्णन आहे. एर प्राकृत आडाणी आणि शब्द हेंद्रा शब्द आलेला आहे. हेंदरे केवी जाणवला आहे. तरी माणसाला हुटहुटी फार आहे बघा. हो, फार हुटहुटी. ते तृणायकासाठी तपदानादी किरीटी. का तपेहनचे हुटहुटी म्हटलेलं आहे. ते तृणायकासाठी न सरे येतं. देवाच्या समोर वाळलेल्या गवताच्या काडी एवढी सुद्धा किंमत नाही. पण मनुष्य किती त्वऱ्यात चालतो. थोडी श्रीमंती मिळाली की माणसं कोणाला पाहत नाही बघा. आणि थोडंसं तप असलं की तो सगळ्याला कनिष्ठ समजतो. खरी साधना ती आहे जी मनुष्याला निरभिमानी करते. निरभिमानी होत असाल तरच खरी साधना आहे. म्हणून थोरपण पराहा सांडीचे, व्युत्पत्ती आगवी थोडीसुद्धा चालत नाही. विसरीजे जे जगात हाकुटे होईजे ते जवळी का माझी. म्हणून कधी स्वतःची फसवणूक प्रतारणा करू नये. आपल्याला असं वाटतं की बस आम्ही एवढा केला म्हणजे फार मोठा परमार्थ झाला. आपल्यापेक्षा हजारो साधना केलेली ऋषीमुनींनी, खूप मोठी साधना त्यांनी केली. आपल्याला असं वाटतं एक 5-6 7-8 दिवस आपण एखादा सप्ताह केला, बस आता ऋषींच्या यादीमध्ये पहिलं नाव माझं लागतं काय. अरे ऋषी कुठं, आपण कुठं, नाही लागत. फार मोठं तप करावं लागतं त्यासाठी. निरभिमान होणं हे परमार्थाची साधन आहे. अनेक जन्म संसिद्ध हा. मग तो ब्रह्मज्ञान संपादन करून ततः याती परामगतीम, तो परागतीला प्राप्त होतो. इथं उत्तर दिलं बरं. भक्तराज अर्जुनाच्या शंकेचं समाधानी इथं आहे. त्यांनी विचारलं होतं अप्राप्य योग संसिद्धीम कामगतीम कृष्ण गच्छती. तो कोणत्या गतीला प्राप्त होतो? त्याला योग संसिद्धी तर काही मिळाली नाही. भगवान म्हणतात एक जन्म जाऊ द्या, परामगतीम याती, तो परागतीला प्राप्त होतो. यावर ज्ञानोबाराचं आता स्पष्टीकरण. जे वर्ष शतांची या कोडी, जन्मसहस्रांची या आडी, लंघिता पातला थडी, आत्मसिद्धीची मनोने साधन जात आघवे, अनुसरे तया स्वभावे, मग आयतीय बैसे राणीवे, विवेकाची ये. या 2 ओव्याचा एकत्र विचार आहे. कारण दुसऱ्या ओवीमध्ये मनोनी शब्द आला ना, आणि मनोनी शब्द आला की तो कारण सांगत असतो. मागची काही कारणं असतात, तेव्हा ती कारणं संपल्यानंतर कार्य घडत असेल तर ते कार्य आणि कारण जोडण्यासाठी मनोनी शब्द येतो. जसं की अभंगात आला सुरुवातीला, मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी. मग मागचा कोणता तरी एखादा अभंग बघावा लागेल की जीवाला असो सामर्थ्याने संसार तरून जाता येत नाही म्हणून शरण जावे, असे पाठीमागचे काही कारणं घ्यावी लागतात. मग या अभंगात प्रवेश करायचा असेल कीर्तनामध्ये तर हा असा एखादा अभंग शोधायचा गाथेमध्ये कुठेतरी सापडेल आपल्याला की जीवाला आणि ब्रह्मलोकाला अब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनोर्जुन मामुपेत्य तो कोणतेही पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्मलोकापर्यंत जरी गेला तरी त्याचा संसार चुकत नाही. मनोनी शरण जावे सर्व भावे देवाशा, असं एखादा अभंग घ्यावा लागतो. हे सहज सांगितलं ओघामध्ये. आता तुम्ही कीर्तनकारच आहात सगळे. मनोनी साधन जाता आगवे. मनोनी म्हणजे कधी, काय कारणं आहेत, जे नाम कारण सांगितलंय. वर्ष शतांची या कोडी, कोडी म्हणजे कोट्यावधी. शब्द किती बघा मोजा, कोट्यावधी. शत म्हणजे 100. 100 वर्षांचे कोट्यावधी समूह येऊन गेले. म्हणजे 100 वर्षाचा एक समूह होता. वर्ष शत, शत म्हणजे 100. 100 वर्षांचा एक समूह. आणि असे किती कोट्यावधी 100 वर्ष. म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य असणारं कोणाला बरं हे आयुष्य? मानवाला आहे. अल्पायुष्य मानवदेह शतगणिले. म्हणून वर्ष शतांची या कोडी म्हणत असताना
मानवी देहामध्ये असणारे 100 वर्षांचे कोट्यावधी जन्म, हा पहिला अर्थ. हा झाला 83,99,999 सोडून फक्त एका जन्मासाठी वर्ष शतांची या कोडी असे मानवी जन्मसुद्धा त्याने कोट्यावधी घेतलेले आहे. आणि बाकीच्या जीवामध्ये जन्मसहस्रांची आडी. 2 शब्द वापरले ज्ञानोबाने, आपल्याला अर्थ तर करावा लागेल की नाही. बाकीचे जन्म घ्यायचे, कारण त्याच्यामध्ये 100 वर्षाचं आयुष्य निश्चित नाही ना. असं कधी झालं का एखादा बैल 100 वर्ष जगला? नाही, बैल जगतच नसतात. बैल गाढव हे 100 वर्ष नाही जगत, त्यांचं आयुष्य कमी आहे, कारण कष्ट भरपूर आहे ना. ते दुःख भोगणाऱ्या प्रकार आहे ते. पण बाकीचे ते जन्म त्याच्यात घ्यायचे. असे जन्मसुद्धा सहस्रांची या हजारो जन्म त्याने घेतले, हजारो. म्हणजे मानवी देह जर घेतला तर वर्ष शतांची या, आणि त्याच्यामध्ये पण कोट्यावधी मानवाचे 100 वर्षाचे जन्म घेतले. आणि बाकीचे भोगानुसार बाकी पशु पक्षी काय काय असतील ते सगळे जन्मसहस्रांच्या आडी. आडी म्हणजे प्रतिबंध. हे सगळे प्रतिबंध होते. थोडक्यामध्ये 84 लाख ज्याला आपण प्रकार म्हणतो की नाही, 84 लाख प्रकारचे जन्म, त्या सगळ्या जन्मातून त्याने प्रवास केला. म्हणून तर शब्द आला ना, बहुनाम जन्मनाम म्हणते. आतापर्यंत किती जन्म झाले असते सांगता येते का आपल्याला? किती जन्म झाला फेरा तो कोबाने शब्द ठेवला, गणित नाही जी दातारा. पडिलो आवर्ती भोवरा बहु थोरा वळशिया. किती जन्म झाले सांगताच येत नाही. मग ही संख्या कशा करता ठेवली आहे? ही संख्या फक्त लक्षात येण्यासाठी की जन्मसहस्रांची या हजारो जन्म, पुन्हा मानवी देहातले सुद्धा वर्ष शतांची या कोडे. कारण 100 वर्षाचं गणित जे आहे ते फक्त मानवाकडे लागतं ना. शतगणिले म्हटलं आहे ना. आणखीन एक प्रमाण आहे कसं, अल्पायुष्य मानवी देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, नरदेह दुर्लभ जाना. 100 वर्षाची गणना, 100 वर्षाची गणना फक्त नरदेहाला आहे. अशी त्याने मानवी आणि ते विचारसागरात व्याख्या आली बघा. ते संचित कर्म सांगत असताना, मनुष्य बुद्धीनं केलेले कर्म ज्यांच्या भोगाला अजून प्रारंभ झाला नाही, मानवी बुद्धीने केलेले बरं का, म्हणजे मी देह आहे, मी मनुष्य आहे, अशा अहंकाराने केलेलं जे कर्म आणि जे साठलेलं आहे, संचित म्हणतात त्याला. त्याच्यातून जे भोगाला काढलं वापरायला त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि पुन्हा नवीन कर्म करतोच ना आपण, त्याला क्रियमान कर्म म्हणतात. हे सारखं भरत राहतं बरं. उलट असं आहे की क्रियमान कर्म केलं, जसं एक आपण धान्याचा कण पेरला तर त्याला एक कणीस लागतं, कणसामध्ये अनेक धान्य असतात. तसं एका मानवी देहामध्ये आपण कर्म केले की त्या कर्मामध्ये आगामी अनंत जन्म देण्याचं सामर्थ्य असतं. मागचं संपलं नाही तर जीव पुढची तयारी करत राहतो. अजून संचितही संपलं नाही, प्रारब्ध तर एका जन्मातलाच आहे किंवा कधी कधी 10ही जन्मातलं असतं. पण जीव एवढं कमवतो, कमवण्याची सवय पहिल्यापासून आहे जीवाला. बघा तुम्ही व्यवहारामध्ये पैसा किती कमवतो व्यक्ती? 100 वर्षाला पुरेल एवढं कमवतो का? नाही कमवत. समजा एखाद्या व्यक्तीला एका वर्षामध्ये 5 लाख लागतात. आता आयुष्य समजा त्यांचं 50 वर्ष झालेलं आहे, अजून किती लागेल? 50 वर्ष हिशोब धरा आपण, तेवढंच कमवतो का मनुष्य? नाही नाही नाही. 5वी पिढी काय खाईल असा विचार करतो की नाही? म्हणजे कमवण्याची ही जी संस्काराची भूमी आहे हे त्याने मागच कमवलेली आहे. त्याला संचित म्हणतात. आणि संचितामध्ये इतर पशुपक्ष्यांचं कर्म जमा होत नाही, फक्त मानवाने केलेलंच जमा होतं. म्हणजे मानवाने मनुष्यबुद्धीच्या अहंकाराने जे केलं जातं. म्हणून एखाद्या कायद्याचं उल्लंघन जर एखाद्या पशुने केलं तर त्याला शिक्षा नाही होत, मानवाने केलं तर त्याला मात्र शिक्षा होते. कारण मानवाला सगळे कायदे, मानवाला शास्त्राचे सगळे विधी आणि निषेध प्राप्त होतात. असे त्याने हजारो जन्म घेतले आहे. जे वर्ष शतांची या कोडी, जन्मसहस्राची आडी, आडी म्हणजे प्रतिबंध, असे जन्माचे प्रतिबंध किंवा 100 वर्षाचे जन्म असणारे असे बाकीचे सगळे प्रतिबंधच होते ना भगवत साक्षात्कारापर्यंत. पण ते सगळे प्रतिबंध लंघेता त्या सगळ्यांचं त्याने उल्लंघन केलं. ते पहिलं तीराला जर जायचं असेल ना तर त्याला प्रतिबंध सारावे लागतात बरं. नदीचा प्रवाह असतो, कधी कधी नदीमध्ये भवरे असतात, तर कधी कधी हिंस्र असणारे जलचर असतात. या सगळ्याला पार करून जावं लागतं. दम लागतो, म्हणजे पोहतानाही दम लागतो आणि पोहायलाही दमच लागतो. असं घडतं की नाही? उडी काय कोणी पण टाकू शकतं का? कोणीच टाकत नसतं.
तैसे आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिल्या तिरी विपाईला निघे. ज्ञानोबारा म्हणतात आस्थेचा महापूर आला तर कोट्यावधी माणसं उड्या टाकतात. म्हणजे उड्या टाकताना कोट्यावधी असतात आणि पहिले तीराला जाताना एखादा सुद्धा नाही. प्राप्तीच्या पहिले तिरे विपाईला विरळा एखादा पलीकडे जातो आणि त्यातला हा आहे. हा योगभ्रष्ट. म्हणून लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची ओवी आली होती पाठीमागं. कोणती ओवी आली? इंद्रिय ग्रामोनी निघाला आस्थेच्या वाटा लागला आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. तो इथं नगरात आलेला आहे. तसं नदीमध्ये वेग असतो पाण्याचा, काही भोवरे असतात आणि काही जलचर असतात. तसे परमार्थात जीवनामध्ये सुद्धा जन्म आणि मरण प्रवाह आहे बघा. विकाराचे भोवरे आहेत आणि बाकीचे सगळे आकर्षण वगैरे साधना खाऊन टाकणारे विकार आहेच ना बाकीचे सगळे. हे एक प्रकारचे जलचरच आहे. हे प्रवाह आहे आणि सगळ्याला बाजूला सारून तो वेगाने पोहतो आहे. मग लंघिता पातला थडी. थडी म्हणजे किनारा म्हटलं आहे, किनारा. पण कोणता किनारा मिळाला त्याला? आत्मसिद्धी. सिद्धी म्हणजे प्राप्ती, स्वतःच्या आत्मस्वरूपाची प्राप्ती. हाच किनारा त्याला मिळाला की आपलं स्वरूप स्थूल सूक्ष्म आणि कारण या तीन देहाच्या अतीत आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थेच्या पलीकडचं आहे. किंवा ज्यामध्ये अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश या पंचकोशाच्या अतीत अवस्थातीत आणि तीन देहाच्याही पलीकडचं जे आपलं शुद्ध सच्चिदानंद स्वरूप आहे, ज्याला आपण मी असं म्हणतो. पण मी म्हणजे देहाला धरून नाही. तर या मीचं सुद्धा जे लक्ष स्वरूप, त्या स्वरूपाला म्हणतात आत्मा, जो सगळ्या अवस्थेमध्ये एक रूप आहे. आपला देह बदलतो, आपण नाही बदलत. आपण अवस्था येतात जातात, आपण जातही नाही आणि येतही नाही. जागृतीमध्ये मी आहे. स्वप्न पडलं आपल्याला, स्वप्नामध्ये मी आहे पण स्वप्नात जागृती नाही. गाढ झोप लागली, झोपेमध्ये आपण असतो ना. म्हणून तर सकाळी उठल्यानंतर सांगतो मी गाढ झोपलो होतो. म्हणजे झोपेत आपण आहोत पण झोपेमध्ये सुषुप्ती अवस्थेमध्ये जागृती नाही, स्वप्न नाही. म्हणून त्याला अन्वय आणि व्यतिरेक असं म्हणतात. तिन्ही अवस्थेमध्ये आपण आहे पण एक अवस्था असताना इतर दोन अवस्था मात्र नाही. अवस्थेचा व्यतिरेक आहे. अवस्था आगामी पायी येणाऱ्या जाणाऱ्या आहेत पण त्याच्याबरोबर आपण जात नाही. व्यवहारामध्ये आपण होतो जो मी लहानपणी तोच आता मी मोठेपणी. तर मी नाही ना बदलाला. लहानपणामध्ये शरीर बदललं, मोठेपणामध्ये शरीर मोठं झालं, पण जो मी तोच मी आहे ना. म्हणजे मी बदलत नाही. जे बदलत नाही ते एक रूप असतं आणि तेच आपला आत्मा आहे, आपलं स्वरूप आहे. पण स्वरूप नाही बदलत. बदल होतो देहामध्ये, त्याला षडभाव विकार लागतात. आणि आत्मस्वरूपाच्या प्राप्तीपर्यंत तो ही सगळीच्या सगळे प्रतिबंध सारून बाजूला सारून तो आला आहे. आत्मप्राप्तीसाठी सायास नसतात. प्रतिबंध दूर करायला कष्ट आहे. म्हणून प्रतिबंध दूर करायला वेळ लागतो. भगवत साक्षात्कार फार सोपा आहे. एखादं फुल कुस्करायला जेवढा वेळ लागतो ना, त्यापेक्षा कमी वेळामध्ये आपल्याला आपली आत्मप्राप्ती होऊ शकते. आणि मग एवढा वेळ का लागतो बरं? आता तो लई दिवस गेले. तर हे प्राप्तीसाठी नाही आहे. हे फार पुष्कळ दिवस जातात ना साधनेमध्ये. तर हे जे प्राप्तीसाठी जे प्रतिबंध येतात त्यासाठी जातात. एखादी खाण असते ना रत्नाची, तर त्या रत्न प्राप्तीला वेळ नाही लागत. मग वेळ कशाला लागतो? त्या रत्नाच्या खाणीवर आलेलं मातीचं, दगडाचं, पाण्याचं, वाळूचं किंवा एखाद्या नागाचं जे प्रतिबंध असतात ना, हे दूर करायला वेळ लागतात. आपण कधी कधी 1000 घाव घालतो पण 99 घाव 999 घाव घालतो. माणसं थकतात. नाही म्हणे बहुतेक आपल्याकडून नाही होणार आता. हे लय जवळ आलेला असतो. आणखीन एक घाव टाकला की एक टेकाव मारला की त्याला रत्नच मिळणार असतं. पण ते 999 मारण्यापर्यंतच थकून जातो. तसंच आहे. हे प्रतिबंध दूर करायला वेळ लागतो आणि प्रतिबंध कळतात आपल्याला. आपल्या मनात किती विकार आहे. आपण आळंदीत येत असताना जशी पूर्व काळामध्ये एखादी वस्तू हरवल्यानंतर आपल्याला फार दुःख होत होतं. माणसं कधी कधी जेवत नाही बघा. अशी एखाद्या मोबाईलची पिन जरी हरली ना, आसक्ती असते. काही काही माणसं नाही बघ त्याच्या आधी जेवत असतो. पण तसं जर आता या जीवनामध्ये काही हरवलं, काही गेलं
तर जो शोक करत नाही, समजून घ्यावं त्याने काही काही प्रतिबंध दूर केले. आसक्तीचे, आकर्षणाचे सगळे प्रतिबंध असतात आणि ते दूर करण्यासाठीच फक्त वेळ लागतो, पण ते त्याने सगळे दूर केले. म्हणून लंघिता पातला प्राप्त झाला. कुठे? आत्मसिद्धीची थडी, आत्मप्राप्तीच्या किनाऱ्यापर्यंत आला. बरं, अजून तो आत्मस्वरूपाशी पूर्ण एकरूप होऊन आता जीवाचा जेव्हा स्वतःचा बाध होतो, तसा मिठाचा खडा समुद्राच्या काठाला आला. तर काठापर्यंत आला हे ठीक आहे, पण अजून त्याने उडी नाही ना मारली. जेव्हा त्या मिठाच्या खड्याने उडी मारली समुद्रामध्ये आणि स्वतःचं अस्तित्व विसरला, जीवदशा विसरली, जीवभाव गेला, की समजून घ्यावं त्याला ब्रह्मभाव प्राप्त झाला. पंचदशीकाराने शब्द काय वापरला? सदा विचारी तस्मात जगज्जीव परात्मनः. जीवभाव, जगद्भाव बाधे. जगद्भावाचा बाध झाला आणि जीवभावाचा बाध झाला की मग स्वात्मा एव अवशिष्यते. तो आत्मप्राप्तीच्या फार जवळ आला. त्याने काय काय उल्लंघन केलं? पंचदशीचं आपण तिसरं प्रकरण बघा. अन्नमय कोश, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश लंघिता. या सगळ्याला बाजूला सारून जे आपलं शुद्ध आनंद स्वरूप आहे ना, स्वयमेवानुभूतित्वात विद्यतेनानुभव्यता, इथपर्यंत तो आला. पण यातला एक बारकावा आहे. व्यवहारामध्ये जर आपल्या नदीच्या पलीकडच्या काठाला जायचं असेल तर ते बहिर्मुख आहे, त्याला बाहेर पळावं लागतं. आणि या आत्मसिद्धीच्या काठाला यायचं असेल तर इथं आतमध्ये धावावं लागतं, अंतर्मुख व्हावं लागतं. पण मग हे किनारा कोणत्या गावात आहे? हे आत आहे. हे गावात या लोकेशन नाही आहे, लोकेशना सोडली की हे प्राप्त होतं. असं आहे ते. लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची. ते आपल्या आत आहे ना. पंचकोशाचा निराश केला की स्वरूप शिल्लक राहतं. आणि एवढी त्याची तयारी झाली असल्यामुळे मनोनी साधन जाता आघवी. जात म्हणजे समूह. बरं, सगळ्या साधनांचा आघवा पूर्ण समूह. अनुसरे त्वया स्वभावे. स्वभावे म्हणजे आपोआप, आणि अनुसरे म्हणजे मागे मागे येतो. त्याला विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व याला साधन चतुष्टय म्हणतात. त्याच्या पाठीमागे सगळं आपोआप येतं, कारण त्याने मागच तयारी तेवढी केली आहे ना, म्हणून त्याला कष्ट नाही पडत. या जीवनामध्ये सगळी साधना आपोआप प्राप्त होते त्याला. काय तयारी असेल? गुरुवारी मारुती बाबा एक वाक्य सांगत असतात. जगद्गुरु तुकोबारांना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये बाबाजी महाराजांनी उपदेश केला. काय तयारी असेल? बाबांचं वाक्य असतं बघा कीर्तनामध्ये. स्वप्नामध्ये सुद्धा उपदेश प्राप्त झाला. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. हे कोणती कृपा आहे? हस्तकृपा. स्वप्नात साक्षात्कार झाला. आपण म्हणतो स्वप्न मिथ्या आहे, काही काही स्वप्नही खरे असतात की नाही. जसं की तुकोबारांच्या बाबतीमध्ये स्वप्न खरं ठरलं. ज्ञानोबारांचे आईवडील किंवा विठ्ठलपंतांच्या जीवनामध्ये जे स्वप्न पडलं ते खरंच ठरलं की नाही. विवाहाच्या संबंधाने गृहस्थ जीवनामध्ये स्वप्न देवाने सांगितलं, पण स्वप्नसुद्धा काही त्याच्यामध्ये अवस्था केले प्रकार. 9 अवस्था होतात त्याच्यामध्ये. जसं की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. त्यामध्ये जागृती स्वप्न, जागृत सुषुप्ती, किंवा स्वप्न जागृती, स्वप्न सुषुप्ती, सुषुप्ती जागृती, सुषुप्ती स्वप्न आणि सुषुप्ती असे 9 प्रकार केले त्याच्यामध्ये. तर त्यामध्ये जो मधला प्रकार आहे ना, स्वप्न आहे, पण त्याच्यात जर आत्मज्ञान प्राप्त झालं तर जागृती आहे. म्हणून स्वप्नातली जागृतीसुद्धा कामी येते. आता स्वप्नामध्ये आपण वाघ पाहिला. वाघ कुठला आहे? स्वप्नातला आहे. आणि मागं लागला, माणसाला जाग येते की नाही? जरी तो मिथ्या वाघ असला तर जागृती खरी देतो ना. तसं स्वप्न जरी पडलं आत्मज्ञान होऊ शकतं. डॉक्टर बाबा एक वाक्य सांगत असतात, मनुष्याला पाठ ऐकताना झोप लागू नये, कारण सुषुप्तीमध्ये वृत्तीचा लय होऊन जातो. हा त्याला पाठ ऐकताना स्वप्न पडलं तरी काही हरकत नाही, कारण स्वप्नात काही काय म्हणा वृत्ती असते. तसं तर जागा असतानाच पाठ ऐकला पाहिजे. मग कधी कधी आपल्याला पडलंच बा स्वप्न तर चालेल, पण झोप लागू नये. लागली तरी चालेल, घोरू नये. लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची. मनोने इथं नाही झालं तसं मनोने साधन जाता आघवे. सगळ्या प्रकारचं विवेक, वैराग्य, शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा आणि मुमुक्षुत्व तसे तर 9 होतात, पण 4च मानण्याचा श्रेष्ठांचा संप्रदाय आहे. असं विचारसागराचं वाक्य आहे की नाही. मग समाधी षटक मिळून 1 होतं, मुमुक्षुत्व 2, वैराग्य 3 आणि विवेक 4. आणि त्याला साधन चतुष्टय म्हणतात.
हे सगळे साधन जात समूह आपोआप त्याचं अनुसरण करतो, त्याच्या मागं येतो. मग त्याला विवेक वैराग्य हे जन्मजातच प्राप्त होतं. मग म्हणजे त्याची तयारी आहे. जन्म चांगला मिळाला, सगळ्या साधनांची त्याला प्राप्ती झाली. मग आयतीये, आयते म्हणजे काय? तयार असलेलं. या तयारीचे दोन प्रकार हा. एक तर दुसऱ्याने तयार केलेलं म्हणून हा आयतत्य जाऊन बसला, हा एक प्रकार. नाहीतर मग मागच्या जीवनामध्ये त्याने ते तयार केलेलं आहे आणि ते त्याला आपोआप प्राप्त झालं. एक उदाहरण देतो. ज्ञानोबांना समाधी घ्यायची होती. भगवंताला विचारलं की मला समाधी घ्यायची तुमच्या चरणाजवळ. भगवान म्हणाले तुमचं साधं ठिकाण ठरलेलं आहे, तुम्ही समाधी पंढरी क्षेत्रामध्ये नाही घेणार, तुमचं ठिकाण ठरलेलं आहे. कुठं? अष्टोत्तरशे वेळा समाधी निश्चळ. म्हणजे ज्ञानोबाऱ्यांची ही आळंदीतली समाधी सिद्ध आहे, अगोदरच तयार करून ठेवलेली आहे, ही कायमची आहे. तसं सिद्धता दोन प्रकारची असते. एखाद्या मोठ्या माणसाने तयार करून ठेवलेलं आहे आणि सायास न करता आपण त्या पदावर विराजमान झालो तर त्याला पण आयतं म्हणतात. कधी कधी माणसं म्हणतात अहो तुम्हाला काय करायचं आहे, आई वडिलांनी आयतं कमवून ठेवलेलं आहे, तुम्हाला फक्त रेषा वाढायचे आहे, आयतच करून ठेवलेलं आहे की नाही. काही करायची गरज नाही, सगळं आयतं जिथल्या तिथं व्यवहारामध्ये करतात ना. आई वडील विहीर खोदून ठेवतात, घर बांधून ठेवतात, मुलाला आयतं ठेवतात. हे कमवलेलं आयतं आहे. आणि इथलं आयतं कसं आहे? या साधकाने स्वतः मागच्या जीवनात कमवलेलं आहे. आयतं म्हणजे सिद्ध तयार असलेलं. आणि तयार असलेला जो विवेक आहे त्या विवेकाच्या आयत्या गादीवर, पण आयते म्हणजे दुसऱ्या नाही हां, इथं आपलंच आपल्याला कमावं लागतं. जर आपण आजारी पडलो तर औषध आपणच आपलं घ्यायचं असतं आणि भूक लागली तर जेवणही आपणच आपलं करायचं. नाही म्हणे तुम्ही जेवले मला ढेकर आला, असं घडत नाही. व्यवहारात म्हणावं लागतं तुम्ही जेवले म्हणजे मी जेवल्यासारखंच आहे. अशा माणसं 7 दिवस उपाशी ठेवावं, अंधारात जेवेल आपल्या मागे म्हणावं लागतं. हे जसं स्वतःची भूक स्वतः भागवावी, स्वतःचं औषध स्वतः घ्यावं, तसं स्वतःची सगळी सिद्धता स्वतःच करावी लागते. शास्त्र मार्गदर्शन करतं, आचार्य आपल्यावर कृपा करतात, आपल्या गुरुदेवाची आपल्यावर कृपा असते. पण ती तयारी, कृपा करण्याकरता लागणारी तयारी तेवढी तर आपल्याला कमावावी लागते, ती बाकी नाही, ती मात्र स्वतःच कमवावी लागते. आयतीये बैसे राणीवे विवेकाची, विवेकाच्या आयत्या राज्यपदावर तो बसतो. म्हणजे काय? त्याला आत्मानात्मविवेक सहज प्राप्त होतो. संत तेथ विवेका असने की जी. विवेक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये 2 पदार्थांचं मिश्रण असावं आणि त्याला निवड करता आली पाहिजे. सार काय असार काय, हा विवेक ज्ञानोबा हरिपाठात सांगतात ना. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी, वाया व्यर्थ मार्ग सांडी. तर ते मार्ग आणि कथा सांडणं आणि अनंताला घेणं हा विवेकच आहे. आणि त्या विवेकावर तो पदावर आरूढ होतो. या विवेकामध्ये फलकटतो संसार, येथे सार भगवंत तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी यासी. अशा आत्मा काय अनात्मा काय याचा विवेक, आणि या विवेक पदावर गादीवर तो आयता जाऊन बसतो. आणि मग विवेक विचार करतो मी कोण आहे. कोहम कथमिदम जातम को वै करतासे विद्यते उपादानम किमस्ती विचारम स्वयमिदृशः. असं तो विचार करतो नेमकं मी कोण आहे. लोक तर म्हणतात तुम्ही हो, ते लोक म्हणतात, पण नेमका मी कोण आहे. जर मी हा असेल तर जन्माच्या अगोदर कुठं होतो, मृत्यूच्या पश्चात जाणारा कुठं आहे. मग जन्म आणि मरणाचं जे मध्यंतरी अंतर आहे तेवढंच आपलं अस्तित्व आहे का. मग नेमका मी कोण आहे. 3.5 हाताचा देह मी आहे. जर देहच मी असेल तर मृत्यूच्या काळामध्ये देह पडतो आणि मी तर निघून जातो. याचा अर्थ देहापेक्षा मी कोणीतरी वेगळा असलो पाहिजे. मग देहापेक्षा जर मी वेगळा असेल तर मी आत्मा आहे का अनात्मा आहे, जड आहे का चेतन आहे. चेतन असेल तर मग संकोचित मर्यादित का व्यापक आहे, असा सगळा विचार करतो. त्याला म्हणतात विवेक. त्या आयत्या विवेकाच्या पदार्थ जाऊन बसतो पाठी. नंतर विचारितया वेगा तो विवेक हे ठाके मागा, मग अविचारणीय ते अंगा घडवणे जाय. आता त्याचा विचाराचा वेग आहे बरं, शब्द वापरलाय वेग, पाठीमागता नव्हता तेवढा. ज्ञानोबा म्हणतात एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता
तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धी ते परिती तुला वेग नव्हेची. तेवढा वेग त्याच्याकडे नव्हता. आता वेगात आलेला आहे. पाठी विचारित या वेगा. विचारामध्ये एकाची निवड असते म्हणजे ग्रहण असतं आणि एकाचा त्याग असतो. तो विचार करतो, पृथक्करण करतो, जसा राजहंस करतो की नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये हा विचार आला, ना सुतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टांतस्त्वनयस्तत्वदर्शिभिः. तत्वाचं दर्शन करणारे विवेकी पुरुष ते याचा विवेक करतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत किंवा सतत स्वीकारिती. मग अनात्म सोडून देतात आणि आत्मस्वरूपाचं ग्रहण करतात. असं तो विचार करतो आणि त्या विचाराचा प्रचंड वेग असल्यामुळे जागृती स्वप्न सुषुप्ती स्थूल सूक्ष्म आणि कारण किंवा पंचकोशाचा निराश करतो. हा त्याच्या विचाराचा वेग आहे. अन्नमय कोश म्हणजे स्थूल शरीर, त्या अन्नाचा विकार आहे, जड आहे म्हणून मी नाही. म्हणजे विकार असल्यामुळे, कार्य असल्यामुळे ती मी नाही. प्राणमय जड आहे, मनोमय विकारी आहे, विज्ञानमय कोश विलय आदी अवस्थाला प्राप्त आहे आणि आनंदमय कोश कधी असतो कधी नसतो, कादाचित कत्व आहे त्याच्याकडे. हा त्याचा विचाराचा वेग आहे. आणि त्या विचाराने विचारितया वेगा, हा विचार करण्याचा वेग असल्यामुळे ज्या विवेकाने आपल्याला इथपर्यंत आणलं त्या विवेकाला तो मागं सोडतो. तो विवेकही ठाके मागा. तो विवेकसुद्धा मागे राहतो. मागे सगळी जी साधनं असतात ना, ती साधनं साध्यापर्यंत गेली की साधनं मागं राहत असतात, मागं राहतात. आणि साधनं मागं राहिली तरच साध्य मिळतं. म्हणजे थोडक्यामध्ये कधी कधी ते साधनं सोडावे लागतात. सोडली त्याचा अभिमान सोडावा लागतो. व्यवहारातलं उदाहरण दिलं तर लक्षात येईल आपल्याला. एखादा रोग झाला, ते रोग झाल्यानंतर आपण औषध घेतो. रोग संपला ना तर औषध संपलं पाहिजे. रोग संपला आणि शरीरामध्ये औषध तसंच राहिलं तर ते औषध पुन्हा बेगाड करू शकतं. ते निघून गेलं पाहिजे. दुसरं उदाहरण, आपण कपडे धुतो. आता काही सांगण्यासारखं नाही, दररोज धुवावेच लागतात आपल्याला. आता कपडे धुतो की नाही आपण, तर ते कपडे धुण्याकरता साबण वापरतो. साबण साधन आहे, साध्य काय त्याचं, मळ काढणं. मग आता मळ निघाला की साबण संपला पाहिजे. म्हणजे संपेपर्यंत वापरला पाहिजे असा अर्थ नाही. जो लावलेला आहे तो संपला पाहिजे. तर तुम्हीच म्हणे महाराज सांगितलं साबण संपला पाहिजे, मग आंघोळ तितक्या वेळ नाही करायची, संपला पाहिजे म्हणून दररोज एक लागेल आपल्याला. तर जसं मल निवृत्त करण्यासाठी जे आपण साधन वापरतो ते संपून गेलं पाहिजे. नाही तर मळ गेला निघून, साबण जर त्याच्यामध्ये राहिला तर कपड्यामध्ये ते अंगाला खाज येऊ शकते की नाही. तसंच आहे विवेकाचं काम आहे अविवेकाला दूर करणं. वृत्तीज्ञानाचं अहम ब्रह्मास्मी वृत्तीज्ञानाचं कार्य काय आहे, काम काय आहे, अज्ञानाला नाहीसं करणं. मग जेव्हा अज्ञान नाहीसं होतं तेव्हा अहम ब्रह्मास्मिताकारक वृत्तीज्ञान ते नाहीसं होतं. जेव्हा अविवेक दूर होतो विवेकही मागं निघून जातो. किंवा आपण ते उदाहरण कायम पाहतो, काळी घार आणि पांढरी घार. मग आता काळी घार मारली तर पांढरी घार जिवंत नाही ठेवायची, नाही तर ती त्याच्यापेक्षा भयानक आहे, तिच्यापेक्षा भयानक आहे ती. मग तिथं समजा एकच ग्रॅज्युएशन हिचं डबल आहे, असं तसं व्हावं. तसंच आहे ते. म्हणून पाठी विचारितया वेगा. तो विवेकसुद्धा कोणता विवेक, ज्याने आपल्याला अनात्म पदार्थांचा निराश केला आणि जो आपल्या आत्मस्वरूपापर्यंत घेऊन आला. आता आत्मप्राप्ती टप्प्यात आल्यानंतर विवेकही ठाके मागा. तो विवेकसुद्धा मागेच राहून जातो आणि मग अविचारणीय ते अंगा घडून जाय. आता ज्या स्वयंप्रकाश तत्वाच्या समोर विचार टिकत नाही, जिथं विचाराचा प्रवेश होत नाही, म्हणून त्याला अविचारणीय असं म्हणतात. विचारणीय म्हणजे काय, विचारास योग्य, त्याला म्हणतात विचारणीय. आणि अविचारणीय म्हणजे आता जे विचार करण्याकरता योग्य नाही. का बरं, कारण ते स्वयंप्रकाश आहे. एखादा पदार्थ जर असेल जड तर दिव्याची गरज लागते आपल्याला, पण समोर दिवाच ठेवलेला आहे तर जसं तो दिवा पाहण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज नाही, तसं आत्मतत्व हे स्वयंप्रकाश आहे. आणि स्वयंप्रकाश असल्यामुळे आता त्याचं प्रकाशन करण्यासाठी विचार किंवा विवेक या साधनाची गरज नाही, म्हणून ते अविचारणीय आहे. स्वयंप्रकाश असल्यामुळे, स्वयंप्रकाश आहे स्वप्रकाशत्वात, म्हणून तिथं आता विचाराचं काम चालत नाही.
मग अविचारणीय जी विचार जिथं पोहोचत नाही त्याला म्हणतात ब्रह्म. आणि ते अंगा घडोनी जाय, तो स्वतः अंगाने ते ब्रह्म घडोनी जाय हा वाक्प्रचार आहे. तो अंगाने ब्रह्मरूप होतो असा त्याचा अर्थ आहे. गुरुवारी बाबा एक वाक्य सांगत असतात, विचारा पुढे टिकत नाही त्याला माया म्हणतात, आणि विचार ज्याच्या पुढे टिकत नाही त्याला ब्रह्म म्हणतात. विचार करायचा कुठपर्यंत? माया निवृत्त होत नाही तोपर्यंत. पुढे नाही विचार, पुढे काम संपून जातं. मग ते स्वयंप्रकाश आहे. आपण हाताचा वापर करतो कुठपर्यंत? शेवाळ दूर करेपर्यंत. एकदा शेवाळ दूर झाला की आता पाणी प्राप्तच आहे. तसं विचार कुठपर्यंत करायचा? प्रतिबंध निवृत्त होत नाही, अनात्म पदार्थांचा निराश होत नाही तोपर्यंत. आणि एकदा त्यांचा निराश झाला की आत्मस्वरूपाच्या समोर आता विचार टिकत नाही. आणि असं अविचारणीय जे ब्रह्म ते अंगाने तो होऊन जातो. आणि अशी ब्रह्मरूपता प्राप्त झाली की मग पुढे काय घडतं त्याचा विचार आपण उद्या करू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.